ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। राज्यातल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी उद्या मतदान पार पडतं आहे। नाशिक लोकसभेमध्ये ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा सरळ सामना आहे। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर आहेत। तडीपारीची नोटीस अनेक पदाधिकाऱ्यांना मिळाली। आपण काल पोलीस आयुक्तांची भेट घेतली। एकूणच काय परिस्थिती? पोलीस प्रशासन शासनाच्या दबावाखाली काम करतं आणि अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांनी तडीपारीच्या नोटिसा दिल्या। ज्यांच्यावरती एनसी नाही असे सुद्धा पदाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस बजावली। बरं, तडीपारीची नोटीस बजावताना समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि त्याचं लेखी उत्तर असल्याशिवाय हद्दपार करता येत नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। असा एकतर्फी निर्णय घेतला म्हणजे राज्यघटनेला विरोध करून निर्णय घेत आहेत असं आमचं म्हणणं आहे। काल आम्ही सविस्तरपणे DCPंना भेटलो, CPंना भेटलो, त्यांना सविस्तरपणे माहिती दिली, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना नाशिकमध्ये आम्ही ठेवू। मी म्हटलं तुम्ही नोटीसमध्ये म्हटलं की हद्दपार आम्ही करते, वास्तव्यास बंदी केलेली आहे, मग ते मतदानापासून वंचित राहतील। त्यामुळे नाही, मतदानाला आम्ही देऊ, आम्ही काही तशी कारवाई करणार नाही। जरी आता नोटिसा बजावल्या असतील तरी आम्ही निश्चितपणाने सहकार्य करू असं त्यांनी भावना व्यक्त केली। त्यामुळे तो विषय थांबला। काल आपली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भरारी पथकासारखं जागरूक राहून काम करावं, रात्रभर पहारा द्यावा अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत। नेमक्या काय सूचना दिल्या आहेत कार्यकर्त्यांना? शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते पैशांचं वाटप हे मोठ्या प्रमाणावर करत आहेत। काही डमी माणसं आम्ही त्यांच्याकडे पाठवलेली होते, परंतु त्यांना काही पेमेंट त्यांनी केलं नाही, परंतु पुढच्या काळामध्ये करतील असं दिसतंय। आणि मतदारांना पैसे वाटप करून मतदान त्यांना करतील असं वाटत नाही। लोक पैसे घेतील पण मतदान त्यांना करणार नाही। उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये खूप सहानुभूती आहे। मशाल या चिन्हावर निश्चितपणाने मतदान होईल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ज्या पद्धतीनं कमी मतदान गेल्या काही टप्प्यांमध्ये झालं, उद्या जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण काय यंत्रणा नेमकी राबवणार आहात? आमच्या प्रत्येक बूथने आहे कमिटी नेमलेली आहे आणि त्या 1200 मतांवरती एक कमिटी आहे आणि त्या यादीमधले 350-400 मतं काढण्याची जबाबदारी त्या कमिटीवरती दिलेली आहे आणि त्याच्यावर ते काम चालू आहे। एका बूथमध्ये साधारणतः 350 मतं आम्हाला मिळतील। आमच्या विचाराचे मतं हे मतदानापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर दिलेली आहे। निश्चितपणाने ते पार पाडतील। खूप खूप धन्यवाद। तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा साठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठाकरे गटाकडून आता कार्यकर्त्यांना भरारी पथकाप्रमाणे जागरूक राहून रात्रभर काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जास्तीत जास्त मतदान होण्यासाठीचं नियोजन देखील ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं किती टक्के मतदान होतं आणि त्याचे निकाल नेमके काय समोर येतात ह्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवरेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।